ज्योतिताई आपल्या सोबत आहे। ज्योतिताई आजचा पहिला दिवस आहे, कसं वाटतंय तुम्हाला? नक्कीच आनंद होतोय। पहिल्यांदा आलेली आहे विधानसभेमध्ये आणि बघायचं आहे की काय काय काम चालतं इथे आणि त्यानुसार आपल्याला पुढे काम करायचं आहे। ताई, तुमचा प्रचार आम्ही कव्हर केलेला आणि त्याच वेळी जनता तुमच्या सोबत होती, त्यामुळे एक आत्मविश्वास होता की एक दिवस विधानसभेमध्ये येणार आणि वडिलांची जागा चालवणार, बहिणीची जागा चालवणार। नक्कीच नक्कीच, कारण लोकांचे प्रश्न मांडणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी म्हणूनच मला इथे येण्याची अपेक्षा होती आणि इच्छा होती। धारावीकरांचे कोणकोणते मुद्दे आहेत जे आता मार्गी लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंटचा मुद्दा आहे? नाही, तो धारावी डेव्हलपमेंटचाच मुद्दा आपल्याला महत्त्वाचा आणि तोच घेऊन आम्ही पुढे येणार आहे। बरेच मुद्दे आहेत आपल्या इथे धारावीचे, ते मांडायचे आहेत आणि मुंबईचा आवाज बनायचा आणि महाराष्ट्राचाही आवाज बनायचा। महिलांचे बरेचसे प्रश्न, आता MPSA मध्ये जो प्रश्न विचारला, प्रजनन क्षमतेवरती प्रश्न उपस्थित केलाय, याला विरोध असेल? बघूया, मी नक्की तुम्हाला प्रश्न आता त्यांनी मी ऐकलाय, पण तो एकदा बघून घेते काय प्रश्न आहे आणि त्याचा चूक असेल तर त्यांना नक्की विरोध करणार आहे। नक्कीच ताई, या ठिकाणी आता विरोधक कमी आहेत, त्यामुळे काँग्रेसची बाजू आणि एक विरोधक, सक्षम विरोधक म्हणून आपली बाजू सत्ताधाऱ्यांसमोर कशा पद्धतीने मांडणार? आक्रमकता दिसेल? आता ते येणाऱ्या काळातच तुम्ही बघा। धन्यवाद। पहिला दिवस आहे, वडिलांची आठवण येते या ठिकाणी? नक्की नक्की, गायकवाड साहेब असते तर ते नक्कीच माझ्याबरोबर आले असते, वर्षाताई बरोबर तेही असते आणि तो त्यांची कमी नेहमीच आम्हाला जाणवेन, पण त्यांचा आशीर्वाद आणि ते नेहमीच आहेत असंही मला वाटतं। त्यांनी सांगितलं होतं एक दिवस मोठी नेता होशील? नाही, त्यांचं असं हे नव्हतं, पण त्यांना माहीत होतं की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्यांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहन दिलं होतं की कॅम्प घेणं किंवा असं तुम्हाला मी सांगितलंच मागे, ह्यासाठी त्यांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहन दिलं, कारण ते स्वतः सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं हे त्यांची अग्रेसर प्रवृत्ती तीच होती की राजकीय क्षेत्रापेक्षा ते सामाजिक क्षेत्रामध्येच काम करणारे जास्त होते। एकनाथ गायकवाड यांचा राजकीय वारसा अशाच पद्धतीने गायकवाड कुटुंब पुढे नेईल भविष्यातही? ते मला माहित नाही, पण आतापर्यंत तरी मी नेण्याचा प्रयत्न करीन। नक्की। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।